रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपला जो भाग आहे तो आहे परीक्षेनंतर आशीर्वाद. आधी परीक्षा आणि मग आशीर्वाद. शहाणी माणसं कसा आशीर्वाद देतात ते जाणून पारखून देत असतात. बरेच आशीर्वादाचे प्रकार आहेत. विजयी भव, जर काही लढाईला चाललेला आहे तर त्याला तशा प्रकारचा आशीर्वाद विजयी भव. जास्त दिवस जगावा म्हणून असेल तर चिरंजीवी भव. महिला असेल तर तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव, तर अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता ही महिला आली की मग तिला आशीर्वाद द्यायचा असं नाही, तिचं वय पण पाहिलं पाहिजे, तिच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. जर तसं केलं नाही तर बरेच आशीर्वाद इतिहासामध्ये चुकीचे दिल्या गेले आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी नुकसानीच्या झाल्या, काही फायद्याच्या झाल्या. जसं विठ्ठलपंत संन्यास घ्यायला गेले आणि तिथे त्या गुरुकडे त्यांनी विचारलं त्यांना की लग्न झालं आहे का, तर ते नाही म्हणाले. कारण लग्न झालं तर पत्नीची आज्ञा घ्यावी लागते संन्यास घेताना. तर ते विठ्ठलपंतांनी लपून ठेवलं, सांगितलं नाही. आणि मग त्यांनी त्याला संन्यास दिला. आणि तेव्हा ते गुरु जेव्हा तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले तेव्हा रुक्मिणी त्या ह्याला प्रदक्षिणा घालत होती पिंपळाला. आणि ते महान संत काशीचे इथे आलेत असं वाटल्यावर लोक पाय पडायला गेले, ही पण पाय पडायला गेली. आणि मग त्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तेव्हा ती म्हणाली, महाराज बऱ्याच दिवस झालं माझे पती परांगदा झालेले आहेत, कुठे गेले माहीत नाही, समजत नाही आहे. आणि तुम्ही आता हा आशीर्वाद दिला, पतीच नाही तर आशीर्वाद कसा काय तुमचा सफल होईल. अरे बापरे, मग आलं का पुन्हा संकट. म्हणजे असं धर्मसंकट तयार झालं. आणि मग त्याने त्या अर्धी यात्रा तीर्थयात्रा सोडून दिली, परत गेले. आणि मग हिने जे लक्षणं सांगितलं होते त्यांनी विचारलं होतं की तुझा पती कसा आहे, काय दिसतो, कसा बोलतो का, तिने सगळे लक्षणं सांगितले. आणि मग त्या लक्षात, अरे हरतोच तो जो खोटा बोलला आहे मला. आणि मग तो परत गेल्यानंतर त्यांनी खात्री करून घेतली आणि म्हटलं तू परत जाऊन संसार कर, तू खोटा बोललेला आहेस, तुला हीच शिक्षा आहे, जा संसार कर. आणि मग परत ते गुरुची आज्ञा घेऊन परत आल्यावर जो संसार झाला. आणि मग हे प्रस्थापित लोकांनी जो बहिष्कार टाकला, ही पुढची कथा सगळ्यांना माहिती आहे. पण आशीर्वाद चुकतो कसा हे मला मुद्दा सांगायचा आहे. तर या विठ्ठलपंतांचे जे गुरु त्यांचाही आशीर्वाद चुकला ना. असाच आशीर्वाद जेव्हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहित होते आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला असं जे वर्णन आलेलं आहे, तर तो सच्चिदानंद बाबा वारला होता. आणि ती प्रेतयात्रा चाललेली होती आणि ती बाईसुद्धा प्रेतयात्रेबरोबर होती, त्याची बायको वगैरे. आणि प्रेतयात्रा त्या मंदिराच्या समोर गेल्यानंतर त्या बाईला देवाचं दर्शन घ्यायचं होतं आणि हे तिथे ज्ञानेश्वरी वगैरे सांगायला सगळे थांबलेले होते. तर ती बाई माऊलींच्या पाया पडायला गेली ज्ञानेश्वर महाराजांच्या. त्यांनी पण असाच आशीर्वाद दिला. ते म्हणले, अहो माझे पती वारलेले आहेत, आम्ही चाललेलो आहोत, आता तुमचा आशीर्वाद कसं काय. मग त्यांना जिवंत करावं लागलं. आणि मग ती कथा पुढची सगळ्यांना माहिती आहे. सांगायचा मुद्दा काय, माऊलींचा सुद्धा अंदाज चुकला. हाच एक मुद्दा महाभारतात आहे. असे बरेच मुद्दे आहेत, पण एवढा एक सांगतो की जेव्हा भीष्माने प्रतिज्ञा केली की उद्या मी निःपांडवीय पृथ्वी करील, संध्याकाळपर्यंत एकही पांडव मी पृथ्वी तलावर जिवंत ठेवणार नाही, अशी घनघोर प्रतिज्ञा केली, त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. तेव्हा भगवानसुद्धा हादरले, आता काय पांडवांचं उद्या खरं नाही आहे. आणि मग काय करायचं, हे भीष्माची प्रतिज्ञा कशी खोडून काढायची किंवा भीष्माला कसं धोक्यात आणायच्या. तेव्हा सांगेन युक्तीच्या आचार, गोष्टी सांगेन युक्तीच्या आचार, त्यात एक युक्तीची गोष्ट ही एक आहे. मग भगवंताने काय केलं की संध्याकाळी युद्ध संपलं की मग प्रत्येकजण आपापल्या तंबूमध्ये जायचं, आपलं ध्यान धारणा जे काही असेल रोजचं विधी तर तो करायचे. संध्याकाळी सगळं काम संपल्यावर युद्ध एकदा 7 वाजल्या की एकदा सगळं युद्ध, ते धर्मयुद्ध होतं. म्हणजे टाईम टू टाईम ते युद्ध लढायचं असं ते होतं. मग संध्याकाळच्या वेळी भीष्माचार्य ध्यानधारणेत कधी बसतात हे भगवान गोपाल कृष्णाला माहिती होतं. आणि मग त्यांनी काय युक्ती केली, त्या द्रौपदीला बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन
रात्री गेले त्या तंबूमध्ये भीष्माचार्यांच्या. त्या तंबूच्या दाराशी गेल्यानंतर तिला सांगितलं तू आत जा आणि ते ध्यानस्थ असतील ध्यानधारणा, तो अशा बांगड्या वाजव आणि मग ते तुला आशीर्वाद देतील. नंतर डोळे वेळ उघडल्यावर तू सांग की उद्या तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे, पांडवला जर तुम्ही मारणार आहात, अर्जुन जर मेला तर मला मुलं वगैरे कसे होणार, अष्टपुत्रा सौभाग्य. तर तसं भगवंताने सगळं शिक्षण दिलं आणि द्रौपदीला आत सोडलं. आत सोडल्यानंतर ती गेली आणि बांगड्या अशा वाजवल्या. तर त्या भीष्माचार्यांना माहीत होतं की माझ्या तंबूत फक्त भानुमतीच येऊ शकते, म्हणजे दुर्योधनाची बायको, दुसरं कोणी येऊ शकत नाही, कारण विरोधी पार्टीतले कशाला येतील इकडे, असा पक्का निर्धार होता. आणि पण हे भगवान गोपालकृष्णाची युक्ती होती. आणि मग जेव्हा ते बांगड्या वाजवल्या त्याने डोळे उघडण्याच्या पूर्वीच आशीर्वाद देऊन टाकला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आणि ती म्हणाली भीष्माचार्य महोदय, आपण जो आशीर्वाद देता हे या जन्मातला का पुढच्या जन्मातला. मग त्याने डोळे उघडले. अरे बापरे, असं काय, आवाज पण वेगळा आहे आणि पुढच्या जन्मातला म्हणजे. आणि पाहतात तर मग हे द्रौपदी, अरे बापरे, मी तर आशीर्वाद देऊन हे झालं. त्यांना लक्षात आलं की मग त्यांना विचारलं तुला कोणी आणलं इथं, कशी काय आलीस. म्हणजे तो जोडं राख्या, जोडं म्हणजे नवरा बायकोचं जोडं राखणारा तो आहे बाहेर म्हणाले. भीष्माचार्यांच्या हे लक्षात आलं. म्हणजे ठीक आहे, भगवंतालाच असं वाटतं की मी मरावं म्हणून. म्हणजे ठीक आहे, उद्या मी त्यांना तरी मारेन किंवा मी तरी मरण, असं त्यांनी बदललं. आणि ती पुढची कथा सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी आपलं मरण स्वतः सांगितलं भगवंताला आणि तो पुढचा भाग आहे. मुद्दाच असा आहे की भीष्माचार्यांचा आशीर्वादसुद्धा चुकला देताना. असे कितीतरी आशीर्वादाचे प्रकार मोठ्या मोठ्यांचे चुकलेले आहेत. तर इथला जो आशीर्वाद आहे तो फार महत्त्वाचा आहे, थोडा वेगळा आहे. आणि तो हा आहे, रामकृष्ण परमहंस स्वर्गवासी झालेले होते. कालांतराने स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले होते. निघण्यापूर्वी आपण शारदा मातेचा आशीर्वाद घ्यावा, आज्ञा घ्यावी म्हणून ते शारदा मातेकडे गेले आणि हात जोडून उभा राहिले आणि म्हणले, माते मला आशीर्वाद द्या, मी दौऱ्यावर चाललो आहे अमेरिकेच्या. तर झालं, शारदा देवी म्हणाल्या ठीक आहे, पण जरा थांब, आशीर्वाद देण्यापूर्वी ती पलीकडे जी सुरी दिसते ना तेवढी मला आणून दे. आणि त्यांना थोडं आश्चर्य वाटलं स्वामींना की पण बोलायचं कशाला, तर काम सांगितल्यानंतर सेवके करावे सांगितले काम, ते होतू पण कामा नाही. सेवकाने ताबडतोब ते काम करायचं, ते प्रश्न उत्तरं करत बसायचं नाही. स्वामी गेले आणि त्यांनी ती सुरी घेतली आणि शारदा देवीच्या हातात दिली. हातात देतानाही अशी हातात दिली, त्यांनी घेऊन आले ना हातात दिली. आणि मग ते शारदा देवीने सुरी घेतल्यानंतर मग तिने सांगितलं शारदा देवीने, बाबा रे, तू जगाचं कल्याण करणारा आहेस बेटा, तू जगाचा कल्याण करता आहेस, जा, माझा तुला आशीर्वाद आहे. आणि मग झालं, यांना जो आशीर्वाद दिल्यानंतर जे संदेह होता की सुरी आणून द्या आणि आशीर्वादाचा काय संबंध आहे, तेव्हा तो प्रश्न विचारला त्यांनी की आशीर्वाद आणि सुरी याचा काय संबंध आहे माता. तेव्हा ती म्हणाली शारदा देवी, हो संबंध आहे बेटा, तू सुरी मला कशी आणून देतोस ते मला पाहायचं होतं. आणि तू जी सुरी दिलेली आहेस ना मला आणून, तर ते हे पातं, याला पातं म्हणतात. आणि हे मोठीचा भाग आहे. तर हे पातं धारदार असतं. ते आणून देताना स्वामींनी असं दिलं त्यांच्याकडे. तेव्हा शारदा देवी म्हणले, बेटा तू सुरी मला कशी आणून देतो जे मला पाहायचं होतं. आणि स्वतः तू पातं हातात धरून तू मूठ हातात माझ्याकडे दिलीस, म्हणजे तू स्वतःपेक्षा दुसऱ्याची काळजी जास्त घेतोस, हे मला पाहायचं होतं आणि त्याच्यात तू पास झालेला आहेस. जा, जगाचं कल्याण करशील तो. तेव्हा अशा प्रकारच्या लहान लहान गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये महान तत्त्व दडलेलं असतं. तर तो स्वतःचा विचार न करता जो दुसऱ्याचा विचार करतो की यांना पाहतं
हा भाग जो धारदार आहे तो लागेल त्यानं जर असा दिला, आपण असा देणार, ते तसं न देता स्वामींनी त्यातसुद्धा कौशल्य दाखवून असा दिला. तेव्हा मुद्दा असा की तोच खरा मानव धर्माचं पालन करीत असतो की जो दुसऱ्याची काळजी घेतो, आणि ते सद्गुण तुझ्यामध्ये आहेत हे शारदा देवीने स्वामींना सांगितलं आणि आशीर्वाद दिला. आशीर्वाद देताना हे पाहिलं पाहिजे की समोरची व्यक्ती कशाकरता आशीर्वाद मागते, कशाकरता दान मागते. विश्वामित्राची कथा आपल्याला माहिती आहे की स्वप्नात जाऊन हरिश्चंद्राला धोक्यात आणलं त्याने. स्वप्नात राज्य मागितलं आणि सकाळी जाऊन सांगितलं तू राज्य नाही, चले जाओ. सांगायचा मुद्दा काय आशीर्वाद द्यायचा ना, तर ते धोक्याचे पण देतात किंवा हुकतात तरी, चुकतात तरी ते आशीर्वाद. पण इथे शारदा देवीचा जो आशीर्वाद होता तो अशा प्रकारचा अचूक आणि त्याच्यामध्ये तत्व असणारा, समर्पक, सात्विक आणि तात्विक आहे. संतांचं काय म्हणणं आहे बघा. संतांच्या विभूते जगाच्या कल्याणी, देह कष्टविती परोपकारे. हे स्वामी विवेकानंदाबद्दल संत म्हणतात. म्हणजे हे वाक्य त्यांना लागू होतं की संतांच्या मध्येच असे सद्गुण असू शकतात की जे स्वामी विवेकानंदांच्या अंगात होते. आणि शारदा देवीच्या हा जो उदाहरण दिलेलं आहे सूर्य आणून देण्याचं, सहज बोलणे, साधी गोष्ट आहे, सूर्य आणून दे, पण त्याच्यासुद्धा तत्त्व दडलेलं आहे. सहज बोलतात आणि लहान लहान गोष्टीतून ते धडे शिकवतात जीवन जगण्याचे. सहज बोलणे हे उपदेश, करोने सायस शिकविती. सहज बोलणे हे सहज एखादी गोष्ट सांगतात पण त्याच्यामध्ये मर्म दडलेलं असतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मोठ्यांच्या सहवासात राहा, मोठ्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यानेच आपलं जीवन आनंदमय, मंगलमय होऊ शकतं. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. परीक्षेनंतर आशीर्वाद असं याचं शीर्षक आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.